आकाश दुबे हत्या प्रकरणाला नवे वळण, वडिलांचे गंभीर आरोप, सागर बेग यांचा इन्कार, सत्य काय पाहूया आजच्या स्पेशल रिपोर्ट मध्ये। नमस्कार, मी संदीप जगताप आणि तुम्ही पाहतात भीमप्रहार न्यूज मराठी। श्रीरामपूर शहरातील युवा उद्योजक आकाश दुबे यांच्या निर्गुण हत्येनंतर संपूर्ण शहरात संतापाची लाट उसळली आहे। आरोपींवर कठोर कारवाई व्हावी, मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करावा आणि श्रीरामपूर शहर गुन्हेगारी मुक्त करावे या मागण्यांसाठी सर्वपक्षीय नेते, व्यापारी आणि नागरिकांच्या उपस्थितीत भव्य महामोर्चा काढण्यात आला। या मोर्चात विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते आणि हजारो नागरिक सहभागी झाले होते। मोर्चेकऱ्यांनी वाढत्या गुन्हेगारीवर चिंता व्यक्त करत पोलीस प्रशासनाने गुन्हेगारी टोळ्यांचे समूळ उच्चाटन करावे आणि आकाश दुबे हत्या प्रकरणातील सर्व आरोपींवर कायद्यानुसार कठोर कारवाई करावी अशी मागणी केली। मात्र या मोर्चा दरम्यान घडलेल्या एका घटनेमुळे संपूर्ण प्रकरणाला नवे वळण मिळाले। मयत आकाश दुबे यांचे वडील शेखर दुबे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना बेग कुटुंब आणि जेदे कुटुंबावर गंभीर आरोप केले। त्यांच्या म्हणण्यानुसार या हत्येमागे या कुटुंबाचा हात असल्याचा त्यांना संशय आहे। त्यांनी संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली। तसेच काही व्यक्ती अल्पवयीन मुलांना गुन्हेगारीकडे वळवत आहे, त्यांना अंमली पदार्थांच्या व्यसनात ढकलत आहेत आणि त्यांच्याकडून गंभीर गुन्हे घडून आणले जात असल्याचाही आरोप त्यांनी केला। आरोपींकडे असलेल्या महागड्या वाहनांच्या उत्पन्नाच्या स्रोताची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली। मात्र हे सर्व आरोप शेखर दुबे यांनी केलेले असून ते अद्याप कोणत्याही तपासातून सिद्ध झालेले नाहीत। या आरोपांबाबत संबंधितांविरुद्ध अधिकृत तक्रार दाखल झाल्याची माहितीही समोर आलेली नाही। दरम्यान या प्रकरणातील आणखी एक बाब चर्चेचा विषय ठरली आहे। आकाश दुबे यांच्यावर हल्ला झाल्यानंतर मदतीसाठी शेखर दुबे यांनी सागर बेग यांना फोन केल्याची एक कथित ऑडिओ क्लिप समाज माध्यमांवर व्हायरल झाली आहे। त्या कथित ऑडिओमध्ये मदतीची विनंती करण्यात आल्याचे ऐकू येत असल्याचा दावा केला जात आहे। त्यानंतर काही दिवसांनी शेखर दुबे यांनी घटना घडण्यापूर्वीच सागर बेग यांच्याशी संपर्क झाल्याचा दावा केल्याने या प्रकरणात संभ्रम निर्माण झाला आहे। या कथित ऑडिओ क्लिपची अधिकृत फॉरेन्सिक पडताळणी झालेली नाही। या सर्व घडामोडीनंतर सागर बेग यांनी पत्रकार परिषद घेत सर्व आरोप फेटाळून लावले। त्यांनी स्पष्टपणे सांगितले की आकाश दुबे हत्या प्रकरणाशी त्यांचा कोणताही संबंध नाही, उलट आपल्याला राजकीय हेतूने बदनाम करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला। त्यांनी असेही म्हटले की माझ्या विरोधात कोणताही पुरावा असेल तर पोलीस प्रशासनाकडे तक्रार द्यावी, कायद्याने जे योग्य असेल ते व्हावे। सागर बेग यांनी आणखी असा दावा केला की घटना घडल्यानंतर स्वतः शेखर दुबे यांनी मदतीसाठी त्यांना फोन केला होता। जर माझा या प्रकरणाशी संबंध असता तर त्यांनी मला मदतीसाठी फोन का केला असता, असा सवालही त्यांनी उपस्थित केला। एकंदरीत आकाश दुबे हत्या प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे। एका बाजूला मयताच्या वडिलांनी काही व्यक्तींवर गंभीर आरोप केले आहेत, तर दुसऱ्या बाजूला संबंधितांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत। अशा परिस्थितीत सत्य काय आहे हे केवळ पोलीस तपासातूनच स्पष्ट होऊ शकते। यामुळे या प्रकरणाचा निष्पक्ष, सखोल आणि पुराव्यांवर आधारित तपास होणे अत्यंत आवश्यक आहे। जर या प्रकरणामागे मोठे गुन्हेगारी रॅकेट, खंडणी किंवा इतर कोणताही कट असेल तर तो तपासातून समोर यायला हवा आणि जर आरोप निराधार असतील तर तेही तितक्या स्पष्टपणे समोर आले पाहिजेत। कायद्यापुढे सर्व समान आहेत। दोषी कोणताही असो त्याच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे। मात्र कोणत्याही व्यक्तीला न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वी दोषी ठरवणे योग्य नाही। आता संपूर्ण श्रीरामपूरचे लक्ष पोलीस प्रशासनाच्या पुढील तपासाकडे लागले आहे। या प्रकरणातील सत्य काय आहे, तपास कोणत्या दिशेने पुढे जातो आणि दोषींवर नेमकी कोणती कारवाई होते याची उत्तरे येत्या काळात मिळतील। मी संदीप जगताप, भीमप्रहार न्यूज मराठीसाठी।